पतोर साहेब नमस्कार. नमस्कार. काय विषय आपण जुन्नर पोलीस स्टेशनच्या इथं आलात? नाही, विषय असा आहे का पाठीमागं 15 ते 20 दिवस झाले असतील, जवळजवळ 5-25 दिवस झाले असतील. एक प्रकरण झालं होतं. आमचं सदाबजारपेठेमध्ये जुनं घर आहे, त्याच्या शेजारी मजीद हलवाई म्हणून यांचं एक जुनं घर आहे. त्यांचा मुलगा जे अरबाज मजीद हलवाई, हा जो पोरगा आहे तो पोरगा आमच्या शेजारी राहिला आहे. तर एक असं 20-25 दिवस झाले माझ्या भावाचा आणि त्याचा वाद झाला. तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आमच्या भावाने, तर वाद कशावरून झाला, काय झालं. अचानक जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तो आला आणि रात्री 3:30 वाजता, म्हणजे जवळजवळ मला वाटतं परवा दिवशीची गोष्ट आहे. परवा दिवशीचे रात्री मला फोन आला, बोले असा असा विषय. म्हणलं नेमका विषय काय? तर त्यांनी असं सांगितलं, ह्यांनी बोले आमच्या घरात घुसून iPhone 16 Pro आणि काही रक्कम ती बोले चोरली. ती बोले घरात घुसून नेली. मला घरात घुसून त्यांनी नेली असं कसं? तर मी थोडंसं ते गोष्ट ऐकून हँग झालो पोलीस स्टेशनला आल्यानंतर. म्हणलं यार असं कसं करणार तो, काय नेमकं नाही. iPhone 16 Pro 16 Pro आणि 16 Pro हा. आणि पैसे आणि पैसे किती पैसे बोलले ते? पहिले म्हणला 50,000, त्याच्यानंतर म्हणला 47,000. म्हणजे त्याच्यातही त्याचा काय तालमेल नाहीये. अच्छा. तर मी थोडासा शॉक झालो. कारण माझा भाऊ तर मला वाटत नाही का असं कृत्य करण घरात घुसून. त्याला मी विचारलं, बाबा असं कसं, तुला काय आवाज वगैरे नाही आला का, कोणाचा दार वगैरे? तो अक्षरशः मला सांगतो, हॉलचा दरवाजा उघडा, बेडरूमचा दरवाजा उघडा, कपाट उघडा, अख्खे दरवाजे उघडे. रात्रीचे 3 वाजता, रात्री 3:30 वाजता. आणि तो जिन्यावरूनही पडला आणि 5 मिनिटात तो त्याच्या घरातही घुसला. हे सगळं कृत्य तो त्याच्या डोळ्यांनी बघतोय. अरे बाबा म्हणलं, कोण रात्रीचे 3:30 आणि 3 वाजता दरवाजे उघडे करून झोपतो का? बेडरूमचाही, कबाटचाही, दोन्ही बेडरूमचाही, आणि त्याचं घर, त्याच्यानंतर एक त्यांनी घेतलेलं एक जुनं घर, त्याच्यानंतर एक बिल्डिंग, तिथं तो अरबाज हलवाई राहिला आहे. बरोबर. म्हणजे तो 5 मिनिटात तिथं चोरी केली पण, दरवाजे उघडे होते, ते पैसे घेतले पण, मोबाईल घेतले पण. हिची बायको आणि ह्याची आई तिला बघतायत. हे तिथून उडी पण मारली, दुसऱ्या घरात गेलं, दुसऱ्या घरातून मग ह्याच्या घरात पण आला आणि मग घरात पण गेला. तवर यांनी काही त्याला केलं नाही. म्हणजे ही गोष्ट एक पिक्चर टाईप त्यांनी एक स्क्रिप्टेड सगळी बनवून इकडे पोलीस स्टेशनला रात्रीच्या 3:30 वाजता काही महिलांना घेऊन इथं आला आणि कंप्लेंट दिली. तर मी त्याला म्हणलं, बाबा हे काही डोक्यात बुद्धी पटण्यासारखी नाही आहे. पोलिसांना हे प्रकरण थोडंसं डाऊटफुल वाटलं, म्हणून त्यांनी ही रात्रीमध्ये ही फिर्याद दाखल केली नाही. साहेबांशी चर्चा करू, त्याच्यानंतर सकाळीही करू. मी सकाळी साहेबांना सांगितलं, मला साहेब असा असा विषय. साहेबांनी सांगितलं 16 Pro मोबाईल हा तुम्हाला बंद जरी असला आणि कुठं जरी असला तर तो ट्रॅक होईल आणि तो धरला जाईल. ज्याच्याकडे मिळेल तो आरोपी. म्हणलं 100%. पण आता काही महिला सांगतायत की प्रत्यक्षदर्शी ते होते, त्यांनी बघितलं असा असा व्यक्ती म्हणून, मोहसिन म्हणून असा व्यक्ती तिथं होता, असं बघितलं म्हणून ते नावनिष्ठ त्यांनी फिर्याद घेतली. म्हणलं ठीक आहे साहेब, तुम्ही त्याच्यातून काय तपासून तुम्हाला निष्पन्न होते ते बघा. जर काही असं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तपासात तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. त्यांनी काय काय सर्च केलं, पंचनामे केले, काय काय केलं. आम्ही काहीच हस्तक्षेप त्या तपासामध्ये केला नाही. पोलिसांना जी हवी ती मदत आम्ही आमच्या पद्धतीने नाही. पण केली. आता काय घडलं नेमकं हा विषय समजून घ्या बोराडे साहेब. ते हे झालं, त्याच्यानंतर ते दिवस निघाल्यानंतर मी दिवसाभरातून माहिती घेतली तर नेमकं हे प्रकरण काय. अहो, तर प्रकरण हे भलतंच आहे. मला माहीत पडलं की पाठीमागच्या 25 ते 1 महिन्यापासून ह्याची आणि त्याची भांडणं चालू होती. हा मोहसिन अतार त्याला सांगत होता, म्हणजे माझा भाऊ त्याला सांगत होता का बाबा तू हे जे MDचे पावडर, गांज्या, गोळ्या, ओरेक्स हे जे तू विकतो, तर हे तू ते घरात विकू नको. 2 मिनिटं साहेब, आपण खूप गंभीर आरोप करताय. अहो, गंभीर आरोप करताय. अख्ख्या जुन्नरमध्ये कुठं पण गेलात आणि अरबाज मजीद हलवाई हा नाव जर तुम्ही विचारलं, हा काय व्यवहार करतो, हा काय काम करतो, तर एवढ्या गाठ्या तो म्हणाल रिक्षा चालवतो, साबणाचा व्यापार करतो. याच्या पाठीमागचा त्याचा जो काळा कारभार आहे, तो अत्यंत समाजाला खतरनाक दिशेला नेणारा त्याचा व्यवसाय आहे. त्याला पैसे मिळत आहेत, तर तो समाज कुठल्या दिशेला जातोय, समाजाची किती नवीन पिढी बर्बाद होतीये, कशा लोकांना काय कुठल्या स्थितीवर जाऊन लोक कशी जगतायत, काय काय करतात. पण असली लोक जी आहेत हे यांच्या व्यापारात मग्न आहेत. आणि किती पोरं जी आहेत ना ती कामाला लावलीत. अक्षरशः छोटी 14-15 वर्षाची पोरं जी आहेत ना, आज जुन्नर शहरामध्ये हे नशा करतायत. हे काय कारणामुळे नशा करतायत की त्यांना एकदम सोयीस्कर, म्हणजे एकदम सहज उपलब्ध होतोय. हे अशा लोकांमुळं
सहज त्यांना उपलब्ध होऊन मिळतोय आणि सहज त्यांना कुठेही जातो. तुम्ही सांगताय तो MD विकतोय. त्याने आरोप केलाय म्हणून मी हा आरोप करतो असं नाहीये. मला हे माहीत पडल्यानंतर आमचं पाठीमागच्या 1 महिन्यापासून ही चर्चा चालू होती की याच्यावर काहीतरी आपण पर्याय काढावा. परंतु आम्ही विचार करत होतो की बाबा काय त्याच्यावर काढावं काय नाही काढावं. पण आता डोक्यावरून पाणी गेले. म्हणजे माझा भाऊ त्याला विरोध करत होता का ही जी नशिडी पोरं आहेत, जी पोरं आहेत, जी लोक आहेत, ते दिवसातून 20, 25, 30 लोक इथं येतात जातात, अनोळखी लोक येतात जातात. तिथं त्याची मुलं बाळं जी आहेत ती आणि त्याची बायको ही घरात एकटी असते. तो म्हणला बाबा हे इकडं आहे ना सारख्या आमच्या वाड्यातून ती पोरं घुसतात, मग त्या तिथं आवाज देतात, असं करतात, मग कोण बाहेरून येतं. ही जी कृत्य आहे ना सारखं चालू आहे. तर ते त्रस्त झालं म्हणून त्यांनी त्याला सांगितलं. तर त्यांनी त्याला सांगितलं म्हणून त्यांनी दबाव अंतर्गत काय केलं की याच्यावरती खोटी फिर्याद दाखल केली की चोरी गांजा विकतो म्हणून. हा नाही हा गांजा विकतो म्हणून बंद कर बंद कर म्हणून यांनी खोटी फिर्याद यांनी टाकली. खोटी चोरीची फिर्याद याच्यावर दाखल केली का बाबले हे असं करतोय आणि माझ्या घरात घुसला नाही. मी रात्री पोलीस स्टेशनला आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी मला हे सांगितलं का बोले तौसिफ भाई बोले मला माहिती होतं हा एक ना एक दिवस बोले माझ्या घरात घुसणार आणि माझ्या घरात कांड करणार. म्हणजे मला तुला कसं माहित होतं तुझ्या घरात घुसणार आणि कांड करणार. म्हणजे भविष्य कळतं का त्यांना? हा भविष्य मला सांगत होता. म्हणलं हे याच्याकडून काहीतरी चुकलंय, काहीतरी याच्या पाठीमागं आहे गोड बंगाल आहे. तर मी दिवसातून सहज माहिती घेतली. काही दिवसा अगोदर त्यांनी एका असं दुसऱ्यावर पण घराशेजारीच आमचा आरोप केला होता की 20,000 रुपये नेले. त्याची मी शहानिशा केली तर मला माहीत पडलं की त्यांनी असं कृत्य केलं. म्हणजे शेजारा पाजारांना हे दबाव अंतर्गत तो दाबून ठेवतोय की तुम्ही जर माझ्या विरोधात काही केलं तर मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल. पण आज काय झालं? आता आज काय झालं सहजासहज माझं आणि त्याचं दुकान शेजारी. आता मी ते दुकान भाड्याने दिलंय आणि त्यांचं ते बांगडीचं दुकान आहे. ते स्टँड जे आहे ना ते कपडे लावायचं ते ह्या फरशीवर होतं तर त्यांनी त्या फरशीवर ठेवला. त्यांचं म्हणणं असं आलं ते ठेवताना बोले तर आमच्या महिलेच्या पायाला लागलं म्हणून ते एक तक्रार द्यायला आले. मला ठीक आहे जर असं झालं असेल तर मी माझ्या भावाला बोलवलं आणि पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. मला ठीक आहे जर त्यांनी असं कृत्य केलं असेल ना तर त्याला हे भेटायला त्याची सजा त्याला भेटायला पाहिजे म्हणून शिक्षा भेटायला पाहिजे म्हणून त्याला जमा करून टाकली. परंतु त्याला असं वाटलं की त्यांनी जी पहिली जी पोलिसांना जी फिर्याद दिली होती चोरीची त्याच्यामध्ये काही तथ्य दिसलं नाही. याचं व्हेरीफाय पण पोलिसांनी केलेली आहे की त्याच्यामधून काही साध्य झाले नाही. त्यांचं म्हणणं असं येते की तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, तुम्ही पक्षाचा राजकीय दबाव आणून पोलिसांना एक या तपासापासून लांबवता. साहेब आम्ही आमच्या पक्षाचा माझ्या पदाचा आणि माझ्या त्या कुठल्याही ताकदीचा मी उपयोग केला नाही. कारण की हे बघा आपण ह्या ताकद आपल्याला पक्षाने दिली ते अशी काय आपल्या पर्सनल दुरुपयोगासाठी दिलेली नाहीये. आपण त्या ताकदीचा समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या विकासासाठी त्याचा उपयोग करणारा माणूस आहे. परंतु जर कृत्य असं घडलेलं आहे तर मी माझ्या स्वतःच्या भावाला आतमध्ये टाकले आता. तुम्ही स्वतःच आणलं, तुम्ही समक्ष होते, मी त्याला आणलं मला चल जमाव. तू जर त्या महिलेला जर असं केलं असेल तर ते पोलीस त्यांचा तपास निष्पन्न होईल ना काय आहे काय नाहीये तर पुढचा भाग आहे तपास. परंतु माझा त्या भावाचा विषय सोडून द्या. ते ज्यांनी जे केलंय ना त्याची शिक्षा त्याला मिळेल. परंतु त्या चोरीचं जे प्रकरण आहे ते सांगतोय हे बनावट प्रकरण आहे. हे कशामुळे बनावट आहे का माझा धंदा चालला पाहिजे, माझा व्यवसाय चालला पाहिजे म्हणून शेजाऱ्यांना कुठल्यातरी गुन्ह्याअंतर्गत दाबून ठेवणं आणि त्याचा दुरुपयोग करणं आणि तो व्यवसाय त्याचा बरोबर सुरळीत चालणं. म्हणजे हा माणूस जे आहे अरबाज मजीद हलवी समाजासाठी घातक आहे. साहेब परत एकदा त्याचा व्यवसाय सांगा काय? MD गोळ्या औषधं काय हे विकणारा पोरगा येतो आणि अनेक लोकांना तो असे गांजा बिंजा हे असे अनेक लोकांना तो विकतोय. आणि समाजातील 12-12, 14-14, 15-15 वर्षाची पोरं म्हणजे एका समाजातील नाहीये साहेब. याच्यामध्ये प्रत्येक समाजाची जुन्नर शहरातली तरुण म्हणजे अख्खी पिढीच नष्ट करतोय स्वतःच्या व्यवसायासाठी. अहो एवढे गाठी तो म्हणतो ना माझा व्यवसाय हा तो नाही आहे. त्याच्या पाठीमागचा व्यवसाय खूप मोठा आहे. म्हणजे याच्या विरोधात कुणी आवाज उठवलं तर याच्यावरती तो खोटा गुन्हा दाखल करणार, महिलांना घेऊन येणार, महिलांच्या पाठीमागे लपणार आणि महिलांना सांगणार पुढं जा, माझ्या पायाला मारलं माझ्या हाताला मारलं आणि मग सांगन का रात्री 3:30ला आमच्या घरात घुसले, असं केलं तसं केलं. म्हणजे हे धंदा करायचं तर करायचं आणि चुकीचं काम करायचं आणि चुकीचं काम करून महिलांना पुढं आणायचं. म्हणजे हे तर दबाव झाला लोकांवरती. म्हणजे एक प्रकारचा अन्याय आहे नाही. मी एखाद्याचा विरोध केला असेल, मी एखाद्या समजा विरोधक असेल आणि मला एखाद्याला टार्गेट करायचं, मी रात्री एखादं उठून 2-3 महिला घेऊन येतो माझ्या घरचे आणि इथे येतो का त्यांनी माझ्या घरात घुसला, मी प्रत्यक्ष बघितलं, महिलांना विचारा, माझ्या घरचे महिला माझ्या बोलण्यावर सांगतील ना हा का नाही. त्यांनी सांगितलं हा आम्ही बघितलं म्हणजे मी त्याच्या नावावर गुन्हा दाखल करू. आणि कोण रात्री 3:30 वाजता दरवाजे बेडरूमचे दरवाजे कपाट उघडी ठेवून झोपतो का? हे पटतंय का? हा म्हणजे तो तुम्हाला विरोध करतोय का हा व्यवसाय इथं करू नको म्हणून तू
त्याला टार्गेट करतोय. मी ठीक आहे ना बाबा, हा झाला विषय. परंतु ह्याचं काय करायचं? हे जे भविष्य खराब करतोय मुलांचं, पुढची पिढी जी खराब करतोय. आणि जुन्नर शहरामध्ये एका समाजासाठी बोलत नाही मी, फक्त मुस्लिम समाजासाठी बोलत नाही. येणारा प्रत्येक नागरिक हा जुन्नर शहराचा नाही, जुन्नर तालुक्यातून त्याच्याकडे माणूस येतोय. सगळ्या ठिकाणी धंदे बंद आहे. याचा धंदा कसं काय चालू आहे? कोण याच्या धंद्याला पाठीशी घालतंय? कोण याला समर्थन देत आहे? कोण याला पाठिंबा देतोय? ह्या गोष्टीचा आपण तपास लावला पाहिजे साहेब. भविष्यात पिढी खराब होतीये. पोरं लेकरं बाळं आपली लहान लेकरं बाळं आपलं आयुष्य आपलं कष्ट करून लेकरं बाळांना मोठं करतायत. हे या कामासाठी मोठं करतायत का? ही असल्या लोकांनी स्वतःचा स्वार्थ आणि स्वतः पैसे कमवण्यासाठी, लवकर मोठा होण्यासाठी, लवकर करोडपती होण्यासाठी हे जे कृत्य ते करतायत, हे जे चुकीचं काम करतायत. आज तुम्ही बघितलं ना तर आज लहान लेकरांना आई कसं मोठं करते आज त्याला त्याचं माहिती आहे. आणि ते लेकरू ज्यावेळेला खांद्याला येतं आणि अशा नशाच्या दिशेला जातो आणि असे व्यसनं त्याला लागतात, तर त्या आईच्या आणि त्या बापाच्या आणि त्या घरच्यांच्या जीवावर काय वेदना असेल, ती वेदना काय असेल हे आज आम्ही जाणून घेतोय. आमचा भाऊ चला थोडंफार त्याला व्यसनाचा नाद होता, आम्ही त्याला सोडवता आमच्या नाकी नऊ आलेलं आहे साहेब. आज ते पोरांचं भविष्य बरबाद होतंय. समजून घ्या, ही आमची तळतळ आहे. हे अशा लोक आज लोक म्हणतील तुझा भाऊ त्याच्यामध्ये आला म्हणून तू आज हे बोलतोय. अहो नाही साहेब, आम्ही पाठीमागे याच्यावरती कारवाई केल्या आहेत. 3 रेड आम्ही केली आहे त्याच्या जुन्नर शहरामध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पोरं इथं आतमध्ये जमा केली आहेत. आम्ही स्वतः पाठीमागे लागून आम्ही रेड केल्या आहेत. गोळ्या औषधे धरून पोलिसांना दिलेत. आम्हाला मारायचा प्रयत्न झाला साहेब. आमच्यावर गाड्या टाकल्या, आमच्या मारायसाठी आम्हाला प्लॅनिंग केली. ह्या सगळ्या गोष्टींना समजून माझं प्रशासनाला विनंती आहे की असल्या लोकांना पाठीशी घालू नये. यांच्यावरती कडक शासन आणि कडक कारवाई झाली पाहिजे साहेब. नाहीतर भविष्य जुन्नर शहरातील युवा पिढीचं भविष्य हा धोक्यात आहे. हे धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. जनता न्यूज आपल्या आरोपांची पुष्टी करत नाही, पण जुन्नर पोलीस स्टेशन नक्कीच याची गांभीर्याने दखल घेऊन सदर इसमावर जर का विकत असेल तर कारवाई करेल. धन्यवाद. आपल्याही माध्यमांना विनंती आहे की आपण वेळोवेळी असल्या लोकांना चे पर्दाफाश करावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.